बघूया नवीन टॉपिक कसोट्यांचा. कसोट्या. ठीक आहे. कसोट्याचा उपयोग कुठे होतो? कसोट्यावर तुम्हाला पोलीस भरतीला क्वेश्चन आहे बेटा, तर ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले कसोट्या शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघूया 2ची कसोटी. कितीची कसोटी? 2ची कसोटी. काय म्हणते? 2ची कसोटी ज्या अंकाच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला कितीने भाग जातो? 2नी भाग जातो. आता उदाहरण म्हणजे कसं बघा. उदाहरणार्थ बघूया आपण याला. जर मी म्हटलं की सर 342 याला 2नी भाग जातो का? तर सांगू हो, कारण की काय शेवटी काय 2 आहे. 384 जातो का? हो सर आहे. 1, 2, 3, 4, 6 जातो का सर याला? हो आहे, कारण की शेवटी काय 6 आहे. जातो. ज्याच्या अंकाच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणती पण संख्या राहते त्याला कितीने भाग जातो? 2नी. जर मी म्हटलं याच्या जागी जर मी म्हटलं सर की 1, 3, 4, 8, 3, 8, 4, 3 आणि हे 7, सर या संख्येला 2नी भाग जाऊ शकतो? 2नी भाग जाईल का? तर मी म्हणेन नाही, कारण की अंकाच्या शेवटी कोणता डिजिट आहे? 7. विषम संख्या आहे तर जाणार नाही. तर आपण काय सांगू? या संख्येला भाग जाणार नाही. तर मला सांगायचं काय, ज्या अंकाच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असेल त्यापैकी कोणती संख्या राहते त्याला कितीने भाग जातो? 2नी भाग जातो. कळतंय? सेकंड हे वाले 3ची दिलेल्या अंकाच्या बेरजेला जर 3नी भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जात नाही? 3नी पूर्णपणे भाग जातो. उदाहरणावर कसं बघूया. 327 7. ठीक आहे. आता जर म्हटलं 327 याची टोटल करून टाकू. 7 आणि 2 9, 9 आणि 3 12 चालला. ठीक आहे. तर 3नी या पूर्ण संख्येला भाग जातो का? 312ला पूर्ण भाग जातो का बेटा? 3नी या 12ला पूर्णपणे भाग जातो का? जातो. हो सर. 3 चौक 12. तर या पूर्ण संख्येला पण काय करेल? भाग जाईल. मी केली का याची पूर्ण बेरीज केली. 7 आणि 2 9, 9 आणि 3 12. कळलं का? या पूर्ण संख्येला 12 याची टोटल किती आली? 12 आली. जर या 3नी 12ला भाग चालला तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग चालला बेटा? 12. मग संख्या किती पण मोठी राहू द्या, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. ठीक आहे. 4ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून. काय म्हणते? दिलेल्या 4ची कसोटीची गोष्ट चालू आहे. 3ची कसोटी संपली. 4ची कसोटी दिलेल्या एकक दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने पूर्णपणे भाग जातो. आता एकक दशक म्हणजे कसं? सपोज तुम्हाला असं म्हटलं 3, 8, 4 इकडे 8 घेतला. आता ही संख्या दिली आहे आणि जर म्हटलं या संख्येला 4ने भाग जाते तर मी काय बघेल बेटा? एकक आणि दशक. एकक कोणता? हा. आणि दशक कोणता? हा. या संख्येला जर 4ने पूर्णपणे भाग जात असेल, किती? 4ने पूर्णपणे भाग जात असेल 44ला जातो का? 11 चौक 44 होते. हो सर जातो. तर या संख्येला पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे बेटा? 4ने भाग जाणार आहे. तर मला म्हणायचं काय? एकक आणि दशक. काय? एकक आणि दशक या संख्येला जर 4ने पूर्णपणे भाग असेल याला, तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे? 4ने भाग जाणार आहे. कळतं? किंवा अजून दुसरं घेऊन घेऊ. 3, 8, 4, 2, 6, 3 हे 32. आता ही पूर्ण संख्या दिली. हे बघा 3, 8, 4, 2, 6, 32 एवढी मोठी संख्या. आणि म्हणेल सर या संख्येला 4ने भाग जाऊ शकतो का? तर मी पूर्ण चेक नाही करत बसेल. मी फक्त हे शेवटी काय कळेल आहे? हे 2 डिजिट पाहिलं. दशक आणि एकक आणि दशक हे 2 डिजिटला जर 4ने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे? 4ने भाग जाणार आहे. पुन्हा एक, जर शेवटी 2 शून्य असेल, किती शून्य असेल? 2 शून्य. त्या संख्येच्या शेवटी जर 2 शून्य पण असेल ना तरी पण त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे? 4ने भाग जाणार आहे. कळतंय का? नंतर 5ची कसोटी. बेटा प्रॉब्लेम महत्त्वाचे. प्रॉब्लेम याच्यावर पुष्कळ क्रिटिकल आहे. 5ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा 5. एकक स्थानी सपोज मी तुम्हाला म्हटलं 1225 याला 5ने भाग जातो का? तर मी म्हणेल हो, कारण की काय एकक स्थानी काय 0 किंवा 5 पाहिजे. इथं 5 आहे. तर या संख्येला कितीने भाग जाईल? 5ने भाग जाणार आहे. कितीने भाग जाणार आहे? 5ने भाग जाणार आहे. कळते? सपोज मी तुम्हाला असं म्हटलं असतं 3, 8, 4, 2, 3 या संख्येला जाऊ शकतो का 5ने भाग? तर मी म्हणेन नाही. कारण की एकक स्थानी काय बेटा याच्यात 0 किंवा 5 आहे का? नाही आहे सर. तर मग कसं जाणार आहे? मग जाणार नाही. तर माझी कंडिशन काय बेटा? कंडिशन काय? 0 किंवा 5 पाहिजे एकक स्थानी, तेव्हाच कुठं 5ने भाग जाणार आहे. कळतंय? नंतर 6ची कसोटी. 6ची कसोटी काय म्हणते बेटा? बघा ज्या समसंख्येला 3ने भाग जातो. काय म्हणते? ज्या संख्येला 3ने भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जातो? 6. तर तुम्ही म्हणाल समसंख्या म्हणजे कोणती आता? ठीक आहे, मी वरचं थोडंसं मिटवतो समजवायसाठी मिटवतो. हे 2ची कसोटी सिंपल आहे. इतकं भारी म्हणतर नाही आहे बेटा. तुम्ही म्हणाल सर
24 समसंख्या आहे, याला 3 नी भाग जातो का? तर हो सर. तर 6 नी पण भाग झाला पाहिजे. हो बरोबर आहे, ही समसंख्या आहे. मी जर म्हणेल सर 27, याला 3 नी भाग जातो सर, मग 6 नी पण भाग झाला पाहिजे, पण ही संख्या आहे का समसंख्या आहे का ही 27? नाही, ही कोणती आहे? विषम संख्या आहे. ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. त्याला भाग जाणार आहे का? नाही. सपोज मी तुम्हाला असं म्हटलं 15, तर ही कोणती संख्या बेटा? विषम संख्या. तर 3 नी भाग जाईल पण 6 नी भाग जाणार नाही. तर काय लक्षात ठेवायचं? ज्या समसंख्येला 3 नी भाग जाईल त्या संख्येला कितीने भाग जाईल? 6 नी. पण विषम संख्येला जाणार नाही. विषम संख्येला जाणार आहे का? नाही जाणार. कळत आहे का? विषम संख्येला जाणार आहे का? नाही जाणार. तर लक्षात काय ठेवायचं बेटा? जर त्या 6च्या कसोटीसाठी ज्या समसंख्येला 3 नी भाग जातो त्या संख्येला कितीने? 6 नी पण भाग जातो. कोणत्या? समसंख्येला. कळलं? याच्या समोर जाऊया बेटा. 6 झाल्या, 7ची पाहूया, 8ची पाहूया, 9ची पाहूया. बेटा बघा 7ची कसोटी. काय म्हणते 7ची कसोटी? दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून. बघा एक काय म्हणते 7ची कसोटी? दिलेल्या संख्याच्या अंकांची दुप्पट, दिलेले एकक स्थानचा जो अंक आहे. सपोज काय म्हणते? दिलेल्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून उरलेल्या अंकातून ती दुप्पट वजा केली तर उत्तर 0 किंवा 7च्या पटीत असेल. काय म्हटलं? 0 किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 7 नी भाग जातो. हे असं समजण्यापेक्षा आपण एक्झाम्पलवरून समजू. उदाहरण काय? 126. ठीक आहे, उदाहरणार्थ 126. ठीक आहे, मी 126 म्हणतो. हे छोटंसं उदाहरण आहे, पटकन कळलं. ठीक आहे बेटा. आता बघा एकक स्थान किती आहे? 6. 6च्या डबल करा. डबल केलं, उरलं किती? 12. आता हे जे 12 आहे या 12 मधून वजा करून द्या. 12 मधून 12 वजा केलं तर किती येणार आहे? 0. तर उत्तर काय पाहिजे? 0 किंवा 7च्या पटीत. 7, 14, 21 असं असेल तर त्या संख्येला कितीने पूर्णपणे भाग जातो. म्हणजे किती? 126ला कितीने भाग जाईल बेटा? 7 नी पूर्णपणे भाग जाईल. कळत आहे का? मग संख्या कोणती पण राहू द्या, फक्त लक्षात ठेवायचं की 7च्या पटीत उत्तर काय पाहिजे? 0 किंवा 7च्या पटीत पाहिजे. ठीक आहे. जर मला असं म्हटलं की सर 125 आहे, हे आहे. ठीक आहे. आता 4 आहे. 4च्या डबल किती? तर 16. तर 125 मधून 16 किती? 0च येणार आहे. उरलेली संख्या कोणती आहे? 4 आहे. 4 याच्या डबल केलं तर किती येणार आहे? 16. तर 0 येणार आहे का? नाही येणार आहे. येणार आहे का 0? नाही येणार. ते काय? ते आन्सर त्या संख्येला पूर्ण 7 नी भाग जाणार आहे का? नाही जाणार आहे. जाणार आहे का? नाही. तर मला काय पाहिजे बेटा? त्या संख्येला कितीने भाग केला पाहिजे? 7 नी केव्हा भाग जाईल? जेव्हा त्याचं उत्तर 0 किंवा 7च्या पटीत येईल. 0 किंवा 7च्या पटीत येईल. कळत आहे का? एक्झाम्पलवरून अजून चांगलं समजेल जेव्हा मी एक्झाम्पल घेईल. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवायसाठी काय पाहिजे? लक्षात काय ठेवायचं? 0. आन्सर किती आला पाहिजे? 0. जेव्हा एकक स्थानाची डबल करून उरलेल्या संख्येतून जर ते वजा होत असेल आणि उरलेला आन्सर जर 0 किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे? 7 नी भाग जाणार आहे. क्लिअर आहे? 7वी. 8वी. आता काय म्हणते 8वी? दिलेल्या एकक दशक शतक स्थानाच्या अंकांची मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 नी पूर्णपणे भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 8 नी. हे कसं ओळखायचं? एक संख्या दिली आहे 4, 3, 8, 2, 4 आणि 8. ठीक आहे. आता मला सांगा हे एवढी मोठी संख्या दिली आहे, या अंकाचे हे 3 शेवटचे अंक आहे. कोणतं? एकक दशक शतक पासून मिळून होणारी संख्या आता किती आहे? 248 आहे. या संख्येला 8 नी भाग जातो का? तर चेक करून घेऊ आपण. जातो का? चेक कसं करू? 8 त्रिक 24 चालला. हो. 8 एका 8 बरोबर. 31चा भाग चालला. पूर्ण चालला तर या पूर्ण संख्येला कितीने जाणार? डिवाइड 8 नी होणार आहे. कितीने? 8 नी. कळत आहे का? काय म्हटलं मी? शेवटी काय पाहिजे? 2, 4, 8 म्हणजे एकक जे तीन संख्या 2, 4, 8 हे कोणत्या? एकक दशक शतक याच्यापासून मिळून होणारी संख्या. किती मिळून होऊन राहिली? कोणती संख्या मिळून होत आहे? 248 मिळत आहे ना. या जर संख्येला 8 नी पूर्णपणे भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला कितीने जाणार आहे? 8 नी भाग जाणार आहे. कळत आहे? कन्फर्म आहे? क्लिअर आहे? हे 8ची कसोटी. ठीक आहे. आता 9ची कसोटी. 9ची कसोटी असेल तर म्हटलं किती? जर काय म्हटलं? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला. ठीक आहे. जर 9 ने भाग जात असेल तर त्याला त्या संख्येला कितीने भाग जाणार? 9 नी. उदाहरणाचं असं बघून घेऊ आपण याचं. 927. ठीक आहे. आता याची टोटल करू. 7 आणि 2 9. 9 आणि 9 18. या संख्येला 9 नी भाग जातो का? हो सर. तर या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल? 9 नी भाग जाणार आहे. कितीने जाणार आहे? 9 नी भाग जाणार आहे. कळत आहे? ठीक आहे बेटा. ह्या गोष्टी इन्फॉर्मेशन आहे, ही माहिती आहे, हे तुम्हाला देणं फार गरजेचं आहे. आपण एक्झाम्पलवर जाऊ तेव्हा अजून चांगलं कळेल आहे. कळत आहे का? कळत आहे? तर आपण समोरच्या पॉईंटवर जाऊया. कोणत्या? आता किती? 7, 8, 9. आता कोणाची आहे? 11ची आहे, 12ची आहे
36ची आणि 72ची आहे, पूर्ण बघून घेऊया एका वेळेस. बघा बेटा, 11ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज व विषम स्थानांच्या अंकांची बेरीज 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाईल, 11ने भाग जाईल. आता बघ सम हे कसं ओळखायचं. बघा बेटा, याची समसंख्या कोणती आहे, विषम संख्या कोणती आहे ते बघून घेऊ पहिले. ठीक आहे, हे कोणती आहे, विषम आहे. 1 3 हे टोटल, हे काय, याची टोटल करून घेऊ. समवाली सम कोणती आहे बेटा, हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे, याची टोटल करू. ठीक आहे, याची टोटल किती ते 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 है ना, सॉरी 8 नाही, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11. 11 बघा, मी रेड पेनचं रेडमध्ये लिहितो म्हणजे ते क्लिअर होईल, नाही तर मी आता ते काउंटिंगमध्ये चुकवलं. ठीक आहे, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, बरोबर 11 आले हे. आता इथं 7, आता काळा ब्लॅक पेनवाला बघून घेऊया, समवाले 7 आणि 3 10, 10 आणि 11, टोटल किती आले, टोटल 11 आले. 11 आले, हे 11 आली आणि हे पण किती आले, 11. याची जर आपण हे केली पट बघितली तर काय ते याचा आन्सर किती येते, 0 येते. किती ते 0 येते. तर काय पाहिजे, याचं जर आन्सर 0 किंवा 11च्या पटीत 11 22 36 44 असं जर येत असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाईल, 11ने पूर्णपणे भाग जाईल. कळतंय का काय म्हटलं, एक त्या संख्येच्या समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज मध्ये जर 0 किंवा 11च्या पटीत आन्सर असेल तर पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे, 11ने भाग जाणार आहे. कळतंय, 11ने भाग जात आहे. कळतंय, सेम तेच, याच्यामध्ये काही वेगळं नाही, फक्त ते काय, फक्त हे ओळखता आलं पाहिजे समसंख्या समस्थान कोणत्या आणि विषमस्थान कोणत्या, बस तेवढं. आपण जेव्हा प्रॉब्लेम पाहू याचे तर त्याच्यावर अजून क्वेश्चन आपले क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बघा सांगतो कोणत्या कोणत्या कसोट्या इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता 12ची कसोटी ते नंतर सांगतो कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट आहे. 12ची कसोटीला काय, ज्या संख्येला 3 व 4 भाग जातो त्या संख्येला कितीने भाग जाईल, 12ने. आता 3ची कसोटी काय हे माहिती पाहिजे. 3ची कसोटी काय, प्रत्येकाची बेरीज पाहिजे. प्रत्येकाची बेरीज सपोज मी म्हटलं 12, याची बेरीज किती 3 आहे, तर 3ला 3ने भाग जातो, पण 4ने पण भाग झाला पाहिजे. 4ने पण जातो का शेवटचे 2 अंक, हो जाते. 3ने पण जाते, 4ने पण जाते. त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल, 12ने. काय म्हटलं मी, ज्या संख्येला 3 व 4ने पूर्णपणे भाग जात असेल त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 12ने भाग जाणार. कळलं. सेम 15ची कसोटी. 15ची काय, ज्या संख्येला 3 व 5ने, 3ची कसोटी तर माहिती आहे. 5ची कसोटी काय, शेवटी काय पाहिजे, 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे, 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. जर त्या 0 आणि 5 असेल त्या संख्येला कितीने भाग जाईल, 5ने. तर 15ची कसोटी काय म्हणते, ज्या अंकाच्या शेवटी ज्या संख्येला 3 व 5ने पूर्णपणे भाग जात असेल त्या संख्येला कितीने, 15ने पूर्णपणे भाग जाणार आहे. ठीक आहे. 36ची कसोटी सोपी आहे बेटा. 36ची कसोटी विचारली जात नाही आणि 72ची कसोटी काय. ठीक आहे, तर आपण सरळ सरळ आता जाऊया प्रश्नाकडे जाऊ, तर प्रश्नांकडे अजून क्लिअर होईल. ठीक आहे, हे कसोटीचे प्रकार झाले. ह्या कसोटी तुम्हाला मी लिहून दिलेल्या आहे. ठीक आहे, तुम्ही याला कॉपी करू शकाल, कॉपी करून घ्याल. कॉपी केल्यानंतर प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. ठीक आहे, प्रॉब्लेमवर जाऊया. मेन प्रॉब्लेम आहे आपले. ठीक आहे, मेन काय आपले प्रॉब्लेम आहे. तुम्ही तोपर्यंत कॉपी पण करू शकता. ठीक आहे, चला प्रॉब्लेमवर जाऊया. ठीक आहे, तर आपण येऊया प्रश्नांवर बेटा. प्रश्नांवर येऊया. प्रश्न आहे पहिला, काय म्हणते, खालीलपैकी 2ने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती. 2ने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती, प्रश्न हा म्हणताय. तर मी 2 साठी काय सांगितलं होतं बेटा, ज्या अंकांच्या शेवटी 0 2 4 6 8 यापैकी कोणता पण एक अंक राहील त्या संख्येला कितीने भाग जाईल, 2ने भाग जाईल. तर बघा बेटा, आता शेवटी काय, इथं 1 आहे तर हे इथं जाणार नाही, हा कटला. इथं 0 आहे, हां हे जाऊ शकते, म्हणजे हे आन्सर पॉसिबल आहे. हे पण 0 आहे, हे पण आन्सर पॉसिबल आहे. इथं 2 आहे, हे पण आन्सर पॉसिबल आहे. म्हणजे 3 आन्सर निघाले. आता सर आपण कसं करायचं, पण बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं, सर्वात मोठी म्हटलं बेटा, सर्वात मोठी म्हटलंय. सर्वात मोठी कोणती आहे बेटा, हे मोठी आहे, हे मोठी आहे, ही तर मोठी नाही, ही तर लहान आहे. एक तर ही मोठी राहू शकते किंवा याच्यातून 2 कोणती तरी. हे बघा 3210 हे पहिलं उत्तर आहे आणि हे किती आहे 3012. तर कोणतं उत्तर राहील बेटा, हे उत्तर राहील की हे उत्तर राहील. मोठी विचारली तर मोठी विचारली तर आपला उत्तर काय राहील बेटा, हे उत्तर राहणार आहे. हे उत्तर राहणार नाही, कारण की काय, हे लहान आहे. चालला तर तिन्ही संख्याला, पण सर्वात मोठी विचारली तर मोठी कोणतं राहील बेटा, दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर राहील. कोणत्या क्रमांकाचं उत्तर राहिलं, दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. ठीक आहे, कळलं. नंतर आता बघूया सेकंड क्वेश्चन. पहिला क्वेश्चन झाला, सेकंड क्वेश्चन. 3ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. काय म्हटलं, 3ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं बेटा, 3ने निशेष भाग जाणारी ज्या संख्यांची बेरीज, ज्या संख्यांची जे पण बेरीज होत असेल, जर 3ने भाग जात असेल
त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे? 3 भाग जाणार आहे. ठीक आहे, तर करूया प्रत्येकाची बेरीज. बघा 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 16, 16 आणि 1 17, टोटल किती येतं बेटा? 17. 3 भाग जातो का 17ला? नाही सर, नाही जात, म्हणजे उत्तर नाही राहणार. नेक्स्ट 7 5 12, 12 आणि 1 13, 13 आणि 7 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24, 24 आणि 2 26, टोटल किती येतं बेटा? 26. जातं का 3ला 26 भाग? सर नाही जात, हे पण गेलं. 8 आणि 4 12 किंवा 7 आणि 7 14 आणि 1 15, 15 आणि 4 19, 19 20 21 22, चालली की बेटा 22, टोटल किती आहे? 22 येऊन राहिले. चालला का बेटा भाग? नाही, म्हणजे या तिन्ही संख्येला जाणार नाही. शेवटी कोणत्या संख्येला जाईल? त्यालाच जायला. बघून घेऊया. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 18, याला चालला का भाग बेटा? हो सर, 3 सख 18 चाललाय. म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे बेटा? 3 भाग जाणार. कितीने भाग जाणार आहे? 3. आपला आन्सर कुठं बेटा? चौथा आन्सर आहे. कोणता आहे? चौथा आन्सर आहे. कळतंय? समोर जाऊया. समोर जाऊया बेटा. खालीलपैकी 4ने निशेष भाग जात नाही. खालीलपैकी कोणती संख्या खालीलपैकी 4ने निशेष भाग जात नाही, ती संख्या कोणती? क्वेश्चन थोडा चुकीचा झाला आहे. खालीलपैकी 4ने निशेष भाग न जाणारी संख्या कोणती? निशेष भाग जात नाही, ती संख्या कोणती? ती संख्या कोणती? ठीक आहे, जाणारी नाही विचारली, न जाणारी विचार. बघा आता बघा, जर हे आता पहिलं क्वेश्चन आहे. 4ची कसोटी काय म्हणते? जर शेवटच्या 2 अंक 4ने पूर्णपणे विभाजित होत असेल, भाग जात असेल, त्याला किती 4ने पूर्णपणे भाग जातो? तर बेटा 42ला जाऊ शकतो का? जाऊ शकतो का? सर नाही जाऊ शकत. कोणाच्याच पाड्यात 42 नाहीत, किंवा 4ने पण आपण भागतो म्हटलं 42ला. 4 1 4 0 जात आहे का? नाही, म्हणजे ही संख्या आन्सर राहू शकते. पहिलं. दुसरं, शेवटी किती आहे? 2 0, हे पण सांगितलं 2 0 पाहिजे. हो सर, इथे जाणार आहे भाग पूर्णपणे. इथं हो सर, 13 चोक 52, हे पण जाणार आहे. इथं 2 0, हे पण जाऊ शकते. ठीक आहे, हे नाही जाणार. इथे किती 2 0 होते बहुतेक, इथं 2 0 आहे. ठीक आहे, ते जाणार नाही. इथं पण जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे कोणते हे एक आन्सर आहे, हे एक आन्सर आहे. बहुतेक मी आन्सर चुकीचं लिहिला इथे. ते 3600 आहे बहुतेक. 3700 नाही, 3600 होतं. ठीक आहे, तर हे पण आन्सर पॉसिबल आहे. बघा हे कोणतं, या संख्येला भाग जात नाही आहे, या संख्येला जात नाही, याला पण जातो, याला पण जातो आणि याला पण जातो. तर आन्सर काय राहिलं बेटा? सरळ सरळ आपलं पहिला आन्सर राहिलं. कोणतं राहिलं? पहिला आन्सर राहिला. कळतंय का? आन्सर काय राहिलं? पहिला आन्सर राहिला. याच्या ऑप्शनमध्ये मी थोडं चुकी केली. 37 की 36 पाहिजे, 36 इथे पाहिजे होतं. ठीक आहे, तर निशेष भाग जात नाही, ती संख्या कोणती? भाग जात नाही. तर भाग कोणती जात नाही? ही जात नाही. आपल्याला आन्सर काय सरळ सरळ पहिला आन्सर राहील. कोणता आन्सर राहणार आहे? पहिला आन्सर राहिला बेटा. असे क्वेश्चन आहे. याच्या समोर पण आपण क्वेश्चन करूया. स्टारवाले क्वेश्चन आहे, ते स्टार विचारते. स्टार कोणते म्हणते? स्टारच्या जागी कोणता अंक, लहान अंक किंवा मोठा अंक, असे क्वेश्चन आहे. तर आपण ते क्वेश्चन पण बघूया आता. ठीक आहे, समोर जाऊया याच्या क्वेश्चनच्या. बघा बेटा, चौथा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या संख्येला 6ने निशेष भाग जातो? काय म्हटलं? चौथा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संख्येला 6ने निशेष भाग जातो असं म्हणत आहे. तर बेटा 6ची कसोटी काय सांगितली आहे मग तुम्हाला? 6ची कसोटी काय सांगितलं? ज्या संख्येला 3 व 6ने जाईल, पण कोणती संख्या? समसंख्या. ज्या समसंख्येला 3ने भाग जातो, त्या संख्येला कोणी भाग जातो? 6ने भाग जातो. सांगितलं आहे मी हे. तर बेटा समसंख्या कोणत्या? बघा, ही समसंख्या आहे का? हो, ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, ही नाही आहे. इथे गेला म्हणजे काय? पहिल्या अटेम्प्टमध्ये गेला, म्हणजे ती समसंख्या नाही आहे, ते विषम संख्या आहे, चौथ्या नंबरची. ठीक आहे, आता बघूया. मग काय म्हटलं? 3ची कसोटी काय म्हणते? प्रत्येकाचे टोटल किती आले पाहिजे? जे पण टोटल येईल त्या संख्येला कितीने भाग गेला पाहिजे? 3ने भाग गेला पाहिजे. मग टोटल करू. 4 आणि 2 6, 6 आणि 3 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, टोटल 11 येतात. 3ने भाग जातो का? 3ने भाग जात नाही, म्हणजे 6ने भाग जात नाही, म्हणजे हे गेलं. पुन्हा एकदा 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, जाणार आहे का? नाही. कळलं, कट. मग पुन्हा इथं 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 7 19, चालला का? 3ने भाग चालला 19ला? नाही, म्हणजे 6ने पण जाणार आहे का? नाही, म्हणजे हे पण कटलं. इथे 5 आणि 3 8, 8 8 9 10 11, 11 आणि 4 15, 3ने भाग चालला का? तर त्या संख्येला कितीने भाग जाईल? 6ने भाग जाईल. आता ते प्रूफ पण करून दाखवतो बेटा मी. ठीक आहे, 5 3 3 4 है ना, साइन 8 48, साइन 8 48,
किती 8 आणि 2 10, 10 म्हणजे किती 53. ठीक आहे, पुन्हा साईन 8 48 उरले किती 5, 6 9 54. चालला पूर्णपणे भाग चालला बेटा. कितीचा चालला 889चा चालला. म्हणजे ही संख्या काय आहे आपला आन्सर. कळलं का? मला काय म्हणायचं होतं, ज्या संख्येला 3नी पूर्णपणे भाग जाईल त्या संख्येला कोणी जाईल 6ने. तर 3ची कसोटी काय प्रत्येकाची बेरीज करणं. याची बेरीज किती आली होती 11, याची किती आली होती 19 आणि याची किती आली होती 15. याला 3नी पूर्णपणे भाग चालला 15ला, तर त्या संख्येला पूर्ण या संख्येला कितीने भाग जाईल 6ने भाग जाणार आहे. कळलं का? कळलं का? कळलं. 5व्या नंबरचा क्वेश्चन. 5वा नंबर काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. आता 8ने निशेष भागसाठी काय सांगितलं होतं बेटा, एकक दशक शतक पासून जे संख्या तयार होते त्या संख्येला जर 8ने पूर्णपणे भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे 8ने भाग जाणार आहे. ठीक आहे, तर बघूया बेटा. एकक दशक शतक, एकक दशक शतक ही एक संख्या. एकक दशक शतक आता हे तर जाणार नाही कारण की शेवटी काय विषम आहे, हे तर गेली म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये गेली. हे एक आहे, ही 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे. ठीक, एक आहे आणि ही एक आहे. या 3 संख्या, या 3 संख्यांपैकी याला जर 8ने पूर्णपणे भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल. ही तर गेली कारण की शेवटी एक आहे. इथे काय या 3 संख्येला 8ने पूर्णपणे भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 8ने जाईल. या 3 संख्येला 8ने पूर्णपणे भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला कितीने जाईल 8ने जाईल. ठीक आहे, तर बघूया. 752ला जाते का 752, 8 8 7 8 9 72, 8 9 72, 8 32. हो सर चालला, हा चालला आहे. हा एक ऑप्शन राहू शकते. ठीक आहे, मग याच्यामध्ये याला 8 इथे नाही जात व्हायला पाहिजे होता. निशेष भाग जात नाही पाहिजे कारण की चालला भाग. ठीक आहे बेटा, थोडं करेक्शन होतं त्याच्यामध्ये. इथे भाग जात नाही पाहिजे होता. ठीक आहे, मी जातो लिहून ठेवलं म्हणून तो. ठीक आहे, म्हणजे यालाही चालला, सरळ समजलं तर यालाही जाणारच आहे आणि यालाही जाणारच आहे. ठीक आहे, हे किती आहे 8 चौक 32 आणि 8 1 8 म्हणजे 81चा भाग इथे चालला. इथं पण किती 8 1 8 आणि हा एक आहे, हा एक आहे. किती आहे इथे शेवटी किती आहे 858. किती होते 8 9 72, 8 9 72, 72 उरले किती. हाही जाणार नाही. तर हा एक शेवटचा ऑप्शन आहे. हा एक राहू शकतो. हा एक आहे. बहुतेक क्वेश्चन थोडा मिस्टेक आहे, थोडा पाहून घेऊ. हो क्वेश्चन मिस्टेक होता याच्यामध्ये. इथे 8 पाहिजे होतं, इथे 8 पाहिजे होतं. ठीक आहे, बघा थोडा पुन्हा रिपीट करून सांगतो. थोडंसं याच्यामध्ये करेक्शन होतं. ठीक आहे, मी पुन्हा रिपीट करून सांगतो हा क्वेश्चन म्हणजे जेणेकरून डाऊट राहणार नाही. हा रिपीट करतो. ठीक आहे, हा रिपीट करता क्वेश्चन. ठीक आहे बेटा, काय म्हणतो हा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जात नाही. ठीक आहे, तर बघा बेटा 8ची कसोटी काय म्हणते शेवटचे 3 डिजिट. जर शेवटचे 3 डिजिटला जर 8ने पूर्णपणे भाग जात असेल त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे 8ने. ठीक आहे, तर हे 3 डिजिट बघायचे. हे शेवटचे 3 डिजिट बघू, हे शेवटचे 3 डिजिट बघू आणि हे शेवटचे 3 डिजिट बघू. ठीक आहे, तर बघा बेटा याला भाग चालला आहे. आता याला 8 9 72 आणि 8 1 8 याला पण चालला. इथे किती चालला 8 चौक 32. बघा शेवटचे 3 डिजिट चालले ना बेटा. फक्त 8 9 72 आणि 8 1 8 81चा भाग 91चा भाग चालला. इथं किती चालला 8 चौक 32 आणि 8 1 8 41चा चालला. इथे चालला का, इथे जात नव्हता. तर हे आपलं आन्सर राहणार होतं. काय होतं आन्सर हे राहील कारण की याला भाग जातो का नाही जात. म्हणजे आपला आन्सर काय राहिला बेटा हे राहील. आपला आन्सर किती राहिला चौथं राहील. बट थोडासा क्वेश्चन बेटा मिस्टेक झाला याच्यामध्ये लिहिण्यामध्ये कारण की पुष्कळ क्वेश्चन लिहायला लागतं. एखाद बाय मिस्टेक होऊन जातं. तर हा क्वेश्चन तो तशा प्रकारे झालेला. बघूया 8वा क्वेश्चन बेटा. हा काय म्हणतो बघा 5 स्टार 3 2 या संख्येला 3ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक कोणता. काय म्हणतो 5 स्टार 3 2 या संख्येला 3ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी मोठा अंक कोणता म्हणतो. तर बघा सगळ्यात पहिले 3ची कसोटी माहिती पाहिजे. 3ची कसोटी काय, 3ची कसोटी काय आहे. 3ची कसोटी काय बेटा
जे पण संख्या राहील, ही जे पण संख्या राहील आहे ना, या संख्येची जे पण बेरीज येईल आहे, जी पण बेरीज येईल आहे, त्याला कितीने भाग गेला पाहिजे? 3 भाग गेला पाहिजे. कितीने? 3 पूर्णपणे भाग गेला पाहिजे है ना, 0 आला पाहिजे. बरोबर आहे. तर बाय आणि वरतून काय म्हणते? मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी म्हणते. ठीक आहे. तर या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवू? आता बघा 5 आहे, 2 आहे, 8 आहे, 9 आहे. सगळ्यात पहिले काय करू? टोटल 5 आणि 3 8, 8 आणि 2 10. आता बघा बेटा 10 आले. जर 5 ठेवतो तर 15 होते, म्हणजे हे पण भाग जाऊ शकते, म्हणजे पहिले आन्सर. 2 ठेवतो तर हे पण जाऊ शकते, 12 होते, म्हणजे 2 पण जाऊ शकते, 2नी पण जाते. 2 3 8 ठेवलं तर 8ने पण जाते. हे किती बनते? 18 आहे ना. समजत आहे ना? एकदा पुन्हा सांगतो मी काय म्हटलं. मी जर मी इथे 5 ठेवलं तर पूर्ण 5 ठेवलं तर टोटल किती येते बेटा? 15 येते. आणि टोटल 15 3नी भाग होते. सर होते सर, 5 वेळा पूर्ण भाग जाते. तुम्ही म्हणाल सर हो, 5 ठेवलं नंतर मग काय 2 ठेवलं तर टोटल 10 आहे. 10 + 2 किती होते? 12. हे पण 3नी पूर्णपणे भाग जाते, म्हणजे हे पण आन्सर राहू शकते. 8 ठेवलं तर हे पण 8, हे पण 18 होते इथं, म्हणजे हे पण पूर्णपणे भाग जाऊ शकते. म्हणजे सांगायचं काय मला की पूर्ण भाग चाललाय, याने पण चाललाय, याने पण चाललाय, याने पण, फक्त याने नाही जाणार, कारण की इथं काय 9 आलंय. तर 9ला भाग जात नाही. 3नी जातो का? नाही जात. तर ते आन्सर राहणार आहे का? नाही. तर आन्सर करायला बेटा आपलं एक तर 5 राहील किंवा 2 राहील किंवा 8 राहील. पण इथे म्हणत काय मोठ्यात मोठी. आता मोठ्यात मोठी म्हणजे मोठ्यात मोठी कोणती बेटा? ही आहे का? ही नाही आहे, ही नाही आहे, हीच एक आहे. म्हणजे इथं आन्सर करायला स्टारच्या ठिकाणी 8 आन्सर राहील. काय राहिलं? सरळ 8 18, म्हणजे काय या 5 8 3 2 हे उत्तर राहिलं. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी कोणता आकडा राहिला? 8 आकडा राहिला. कळतं का? 8 आकडा. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला पोलीस भरतीमध्ये बघायला मिळते. तर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. बघितलं 5 पण येऊन आलं, 2 पण येऊन आलं, तर 8 पण येऊन आलं. तर आपण कोणत्या आन्सरला टिक करायचं होतं? मोठ्यात मोठा कोणता बेटा? 8 आहेत. म्हणून आपण काय बघूया? 8 बघूया. मग 8 ठेवूया. काय बघूया? 8 आन्सर स्टारमध्ये ठेवूया. तर समोरच्या क्वेश्चनवर जाऊया. बघा बेटा 9वा क्वेश्चन काय म्हणते? 28 स्टार 2 या संख्येला 4ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता मोठ्यात मोठा अंक येईल असं म्हणत आहे. तर बेटा कोणती कसोटी कोणती आहे? 4ची कसोटी आहे. कोणती कसोटी आहे? 4ची कसोटी काय? शेवटचे 2 अंक आहे ना. 4ची कसोटी काय? शेवटचे एकक आणि दशक या संख्येला जर या संख्यापासून मिळवणारे एक संख्येला जर 4ने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे बेटा? 4ने पूर्णपणे भाग जाणार आहे. पक्का? तर याच्यामध्ये बघा बेटा, याच्यामध्ये इथे काय शेवटी स्टार आहे, इथे 2 आहे. तर ऑप्शनमध्ये काय 2 आहे, 8 आहे, स्टार आहे आणि इथे किती आहे? 2 आहे. तर एक काम करू, सपोज मी 4 ठेवलं स्टारच्या ठिकाणी ऑप्शनमधून उचलून, तर बनते काय बेटा ही संख्या? 42. 4ला 42 ती भाग जातो का? 4ने 42ला भाग जातो का? नाही जात. तर हे आन्सर होणार आहे का 4? नाही. दुसरं 52. 13 52 होते का? 5 ठेवला तर होते. तर हे आन्सर पॉसिबल आहे, म्हणजे 5 जाऊ शकतो. एक आहे, ठीक आहे, जाऊ शकतो. नंतर आहे 7 ठेवला. 18 चौक 72 हे पण जाऊ शकते सर, हे पण आन्सर पॉसिबल आहे. म्हणजे काय 5 पण पॉसिबल आहे, 7 पण पॉसिबल आहे आन्सर. ठीक आहे. मग काय राहिलं? 2 ठेवला तर होणार आहे का? सर नाही. 4ला तर म्हणजे 4ने तर 22 जात नाही, 22 भाग जाऊ शकत नाही, तर आन्सर होणार नाही. मग ते एक तर काय होऊ शकते? 52 होऊ शकते, नाही तर एक तर 72 होऊ शकते. या 2 मधून कोणत्या तरी एक संख्या होऊ शकते. मला सांगा बेटा 7 मोठे आहे की 5 मोठे आहे की 7 मोठे आहे? विचारलं काय? मोठ्यात मोठा विचारलं काय बेटा? मोठ्यात मोठा म्हणजे कोणता? 5 की 7? 7 की 5? मोठ्यात मोठा कोणता आहे? 7 आहे. आन्सर काय आपलं? 7 राहील. मग कोणतं राहील? कारण की ऑप्शन तर 2 आहे, दोन्ही पण चाललं. 13 चौक 52 आणि 18 चौक 72 दोन्ही पण आन्सर आहे. पण मोठं आन्सर कोणतं आहे? 72 आहे की 52 आहे की 72 आहे? 72 आहे. म्हणजे आपला आन्सर करायला बरं सरळ 7 राहील. कारण की ही मोठी संख्या आहे याच्यापेक्षा, आणि मोठा आकडा कोणता आहे? 5 7 पेक्षा 7 आहे 5 पेक्षा. 5 आहे ना, 5 आहे, 7 आहे 5 पेक्षा मोठा आकडा. क्लिअर आहे? ठीक आहे. तर आपला आन्सर करायला भेटला सरळ हे राहिलं आहे कोणतं? 72. कळतंय का? कळतंय? आपण आन्सर कोणतं टिक करू? 7 टिक करू. ठीक आहे. समोर जाऊया. बघा बेटा 10वा क्वेश्चन काय म्हणते? 5 4 3 स्टार 2 या संख्येला 8ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक राहील? स्टारच्या ठिकाणी
ठिकाणी कोणता अंक राहील येईल. ठीक आहे. आता बघा आजची कसोटी काय, आजची कसोटी काय म्हणते, एकक दशक शतक. एकक दशक शतक पासून तयार होणाऱ्या तिन्ही संख्यांना जर 8ने पूर्णपणे भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल, 8ने पूर्णपणे भाग जाईल. 8, 4, 3 स्टार आणि किती 2. ठीक आहे, कळतं. तर बेटा मला एक सांगा, इथे काय काय, इथे काय 3 आहे, स्टार आहे आणि हे 2 आहे, शेवटचे 3 डिजिट आहे ना, एकक दशक शतक. आता मला सांगा अशी कोणती संख्या इथे ठेवू की त्या संख्येला 8ने भाग जाईल. तर सपोज मी 5 ठेवलं तर काय बनते 5. तर बघा 8 सरळ सरळ तोंडी देऊन पाहू. 8 चोक 32, उरले किती बेटा 3. मग पुन्हा 8 चोक 32 म्हणजे 44चा भाग सरळ सरळ चालला, याच्यामध्ये चालला 44चा भाग चालला है ना. आता मी करून दाखवेल तर मग सांगतो मी. 7चा बघूया. 7 आता ठेवतो 8 किती 8 चोक 32, उरले किती 5. मग 52 बनते ते है ना, 52 बनते. तर मग 52ला तर 8च्या पाड्यात 52 येत नाही म्हणजे हा कटला. 3 ठेवून देऊ. 3 ठेवला तर किती ते 8 चोक 32, 8 त्रिक 24, लंबा जाणार आहे हा भाग किती 33. 8 त्रिक 24 जाणार आहे का नाही. 6 4 10, 6 आणि 4 4 आणि 6 10, 10 आणि 3 13 9, बहुत लंबा झाला, हा तर जाणारच नाही म्हणजे हाही गेला हाही गेला. आता शेवटी कोण आहे, सरळ सरळ हाच आहे 42. तर किती 342 बघून घ्या आता. 8 चोक 32, उरले किती 2, म्हणजे हे पण पॉसिबल नाही. म्हणजे आन्सर काय राहील बेटा, सरळ सरळ आन्सर काय राहील, सरळ सरळ आपलं 5 राहिलं. काय राहिलं 5. मी 5 क्लिअर करून दाखवतो, 2 मिनिटं थांबून जा. कापड कुठं गेला, हां कापड इथं आहे. आता करून दाखवतो ते तुम्हाला. किती आहे बेटा 352. 8 चोक 32, उरले किती 3. 8 चोक 32 चालला पूर्णपणे भाग, चालला बेटा भाग. म्हणजे आपला आन्सर काय राहील, सरळ सरळ 5 आन्सर राहिले. किती राहिला 5. आपला आन्सर इथे काय ठेवू आपण, स्टारच्या ठिकाणी 5 अंक ठेवू. कोणता ठेवू 5 अंक ठेवू. कळतंय का कळतंय. सोपे क्वेश्चन आहे बेटा. सोपा म्हणजे हे आपल्याला हे माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, कसोट्या माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, कसोट्या. ठीक आहे. तर जाऊया आपण 11व्या नंबरच्या क्वेश्चनवर. ठीक आहे बेटा. काय म्हणते 10वा क्वेश्चन. 7 3 स्टार 9 या संख्येला 9ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता, त्या ठिकाणी कोणता अंक येईल. बघा कंडिशन काय 9ची. 9 साठी काय शिकवलं आहे मी, प्रत्येक जे पण संख्या दिली आहे त्या संख्येचे टोटल जर 9ने पूर्णपणे भाग जात असेल, म्हणजे काय ही पण जी टोटल आहे 7 3 स्टार आणि 9 याची टोटल जे पण असेल त्या संख्येला जर 9ने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जाईल, 9ने भाग जाणार आहे. ठीक आहे. तर ऑप्शन ते लिहिते बेटा. टोटल करून टाकू पहिले. 7 आणि 3 10, 10 9 19. 7 आणि 3 10, 10 9 19. क्लिअर आहे. आता काय ॲड करू तर 7 किती, सपोज 7 ॲड केले तर किती बनते 26 बनते है ना. 7 जर मी ॲड करतो तर किती बनते 26 बनते. 19 आणि 1 20, 20 आणि 6 26. तर 9ने भाग जाते का 20, 26ला नाही जात, 26 नाही जात. मग हे किती बनेल, हे जर 9 ॲड केले तर किती बनते 28 बनते. हे जाते का 9ला, 9ने डिवाइड होते का, हे पण नाही जात. ठीक आहे. जर 8 ॲड केलं तर 8 27 बनते. 19 आणि 8 19 आणि 1 20, 20 आणि 7 27 चालले. हो सर चाललंय. 9 त्रिक 27 चाललंय पूर्ण. ठीक आहे. 6 करतो म्हटलं तर 6 पण नाही जात. म्हणजे सरळ सरळ एकच ऑप्शन बसते, कोणतं 8. कोणतं फसते बेटा 8 फसते. म्हणजे किती ते 19 अधिक 8 किती होते 27 आणि 27ला 9ने पूर्णपणे भाग जातो. तर आपलं उत्तर काय राहणार आहे बेटा, सरळ सरळ 8 उत्तर राहणार आहे. कोणतं उत्तर राहणार आहे 8 उत्तर राहणार आहे. हे आपला काय राहिलं उत्तर राहणार आहे. कळतंय. असे क्वेश्चन आपल्याला मिळेल आहे. ठीक आहे. समोर जाऊया आपण या क्वेश्चनच्या. बघा बेटा आतापर्यंत पाहिले काय आपण एक स्टारवाले क्वेश्चन पाहिले आहे ना. 12वा क्वेश्चन होता हा. ठीक आहे. नंबरिंगमध्ये थोडे मिस्टेक होऊ शकते, समोर पाठीमागे जे आकडे मी दिलेले नंबरिंगचे त्यात मागे पुढे मिस्टेक होऊ शकते. मी कधी टाकत नाही आकडे. ठीक आहे. आतापर्यंत पाहिला बेटा आपण एकच स्टारवर क्वेश्चन. आता पाहून डबल स्टार क्वेश्चन. डबल स्टार क्वेश्चन कसे, डबल स्टार राहू की ट्रिपल राहू काही फरक नाही पडणार. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे, कसोट्या माहिती पाहिजे. काय म्हणते 8 स्टार 4 8 4 स्टार 8 स्टार 4 या 5 अंकी संख्येत स्टारच्या ठिकाणी समान अंक असून तिला 9ने निशेष भाग जातो तर ती संख्या कोणती आहे ना. म्हणजे समान अंक या स्टारच्या ठिकाणी. क्लिअर आहे. आता ही 11ची कसोटी नाही बेटा, मी जेव्हा सांगितलं होतं. ठीक आहे.
की 11 करून टाका मग 0 होते. ठीक आहे, डायरेक्ट करू, काही त्या झंझटमध्ये पडायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर काय करायचं बेटा, 9ची कसोटी काय, प्रत्येकाची टोटल किती आली पाहिजे बेटा, अशी आली पाहिजे ज्याला 9नी पूर्णपणे भाग जाऊ शकतो. ठीक आहे, टोटल मारू. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16. आता बघा 16मध्ये जर 5, 16मध्ये इथे पण 5 राहिलं आहे आणि इथे पण 5 राहिलं आहे ना. 5 आणि 5 किती होते, 10 होते. 16मध्ये 10 मिळवलं किती बनते, 26 बनते. 26 बनते ना बेटा, मी प्रत्येक ठिकाणी डबल करील आहे. 26 बनते, 10 मिळवलं तर किती बनते, 26. तर 9नी 26 डिवाईड होते का, भाग जाते का 9नी, जातो का 9नी भाग, नाही सर नाही जात. तर हे आन्सर पॉसिबल आहे का, 5 पॉसिबल आहे का, नाही आहे. मग याच्या जागी कोणता, 5च्या ठिकाणी सपोज जर मी 1 घेतलं, 1 अधिक 1, इथे 1 आणि 1, एकाने किती होते, 2 होते. 16 अधिक 2 किती होते, 18. हे आन्सर आहे का पॉसिबल, हो सर हे जाऊ शकतं, कारण की 9ला 18नी पूर्णपणे भाग जातो. तर ते आन्सर म्हणजे हा एक आपण आन्सर राहू शकते आपलं. समोर जाऊया. 8 ठेवलं तर 8 आणि 8 किती होते बेटा, 16. 16 आणि 16 32 होते. 9ला 32नी भाग जातो का, सर नाही जात, म्हणजे हे पण आन्सर होणार नाही. मग 12 ठेवतो, 12 आणि 12 किती होते बेटा, 24. इथे 12, इथे 12, किती, 6 आणि 4 10, 0, 2 आणि 3 आणि 4, हे किती बनले, 40. 9ला 40नी भाग जातो का, सर नाही जात. म्हणजे फायनली आन्सर आपला कोणता आला बेटा, फायनली आन्सर 1, अजून हा 1 अधिक 1 किती आला, 2. 16 आणि 2 18, सरळ सरळ 18 आन्सर आला आपला. किती आन्सर आला, 18. म्हणजे आपला उत्तर करायला सरळ सरळ किती राहिला, 1 राहिला. किती राहिला, 1 आन्सर राहिला. 1 आपण ठेवू इथे, कळतं आहे, 1 आपण इथे आन्सर ठेवूया, कळतं आहे का. 1 ठेवलं तर आपला आन्सर बनलं. ठीक आहे, समोर जाऊया या टाईपच्या क्वेश्चन. आता बेटा हा क्वेश्चन बघूया आता. ठीक आहे, काय म्हणतो बघा, काय म्हणते, 8 डबल स्टार 6 या 4 अंकी संख्या पाहिजे. ते 4 अंकी संख्येत स्टारच्या ठिकाणी समान अंक असून तिला 6ने निशेष भाग जातो, तर ती संख्या कोणती. ऑप्शन होते बेटा याचे ऑप्शन होते 4 5 7 आणि किती 2, हे ऑप्शन आहे बेटा. ठीक आहे, डायरेक्ट बघा आता 6ची कंडिशन काय म्हणते, 6ची कंडिशन काय म्हणते, 6ची कसोटी, ज्या समसंख्येला 3नी आणि 3नी भाग जाईल त्याला कोणी भाग जाणार आहे, 6नी भाग जाणार आहे. ज्या समसंख्येला 3नी भाग जाणार त्याला कितीने भाग जाणार आहे, 6नी भाग जाणार आहे. तर बेटा आता समसंख्या पाहिजे, तर आपण हा पूर्ण दशक शतक 4 5 7 2 कोणताही ठेवला, कोणताही एक आकडा ठेवला, त्याच्यामध्ये समसंख्या बनणार आहे. 8 स्टार, इथे स्टार आणि इथे किती 6 आहे. आपण कोणता पण संख्या ठेवून द्या तर सम बनणारच आहे. 4 पण ठेवला तर किती बनते, 46. 5 ठेवला तर बनते 56. 7 ठेवला तर बनते 76 आणि 2 ठेवला तर बनते किती, 26. ठीक आहे, 6ची कंडिशन काय म्हणते, 6ची कंडिशन केव्हा अप्लाय होईल, जेव्हा एखादी समसंख्या 3ने पूर्णपणे भाग जात असेल. आता 3ची कंडिशन काय बेटा, की प्रत्येकाची बेरीज जर 3नी भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 3नी. जर 3नी गेला तर कितीने गेला पाहिजे, 6नी गेला पाहिजे. पण पहिली कंडिशन आहे ती काय आहे, ती सम असली पाहिजे. सम आहे का, हो सम आहे, कारण की प्रत्येक संख्या दशकांच्या समवाल्या आहेत, सम आहे, हे पण फॉलो होत आहे. मग काय दुसरी कंडिशन काय, तिची टोटल कितीने गेली पाहिजे, 3नी गेली पाहिजे. टोटल जे पण टोटल येईल तेव्हाच कुठे जाणार आहे, 6नी भाग जाणार आहे. ठीक आहे, तर बघूया आता. सगळ्यात पहिले टोटल मारून टाकू. 6 6 12, 12 आणि 2 14, 14 आले. आता मला सांगा, मी असा कोणता आकडा याच्यामध्ये मिक्स करू जो 3नी डिवाइड होईल, तेव्हाच कुठं 6नी होणार आहे. जर 4 ठेवतो तर हा किती बनते, 18. 3नी डिवाइड होऊ शकते, हो सर होते, एक आन्सर. दुसरं 5 ठेवतो, 14 आणि 5 19, किती 1 नाही होणार, 4 डबल संख्या आहे. तर 4 आणि 4 किती होते बेटा, 8. तर 16 अजून 8, 14 आणि 8 किती होते, 22. 14 आणि 8 22, 3नी भाग जाते का बेटा, जाते का, नाही सर हे जात नाही, म्हणजे हा गेला, 8 गेला. सपोज आपण 10 ठेवलं, 14 आणि 10 हे 5, इथे 5 आणि इथे 5, किती बनले, 24. 3नी भाग जाते का सर, हो, 3 8 24 जाते सर, ते आन्सर राहू शकते. हा एक आन्सर पॉसिबल आहे. 7 ठेवतो, 7 आणि 7 14, 28 होते. 28 होते ना, इथे पण 7 राहील, इथे पण 7 राहील. 14 14 28, 3नी 28ला भाग जाते का सर, नाही. 3 7 21, 3 9 27 होते, 28 तर होत नाही, तर आन्सर हे पण नाही राहणार, म्हणजे हे पण गेलं. फायनल काय, 2 2 आणि 2 4, किती बनते, 18. ठीक आहे, 18 बनत आहे. 2 आणि 2 4, 18 बनत आहे. 2 नसेल बेटा, इथे 1 असेल, 1 आणि किती होते 2, हा किती बनते बेटा, 16. ठीक आहे,
16 बनत्या 2 टाकलं तर ठीक आहे. तर बेटा एकच आन्सर पॉसिबल आहे कोणतं 5. कोणतं 5? जर मी 5 इथे ठेवतो, इथे किती ठेवतो 5 आणि इथे 5 ठेवतो, टोटल किती बनते बेटा 10 बनते. किती बनते 10 बनते. 14 10 24 24 आहे ना. 3 8 24 चालला आन्सर. 3 8 काय होते 24 होते. सरळ सरळ. तर काय 6 ने निशेष भाग जातो. कोणती आन्सर किती राहील सरळ सरळ 24 राहील. किती राहिलं 24 राहील. कळतंय का? कळतंय बेटा? सेम आहे इथे आन्सरमध्ये थोडं व्हेरिएशन होतं. हो एकच आन्सर आहे तिथे. एकच आहे. तर किती सरळ सरळ आन्सर किती राहील 24. म्हणजे काय याचं फायनल संख्या काय बनते 8 5 5 आणि हे 6. 8 आणि 6 14 14 10 24 24 24ला 3 भाग जातो म्हणजे कितीने भाग जाणार आहे 6 ने पूर्णपणे भाग जाणार आहे. 3 8 24 आहे की नाही. क्लिअर आहे. म्हणजे आपला उत्तर काय राहील सरळ सरळ 5 उत्तर राहिलं. किती उत्तर राहिलं आहे 5 उत्तर राहिलं आहे. ठीक आहे. समोर जाऊ याच टाईपच्या क्वेश्चनवर.